ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते कोर्टाचा शेवटचा दिवस असतो आणि इथे रविराज खूप टेन्शनमध्ये असतात. ते बाहेर येतात आणि विचार करतात की अर्जुन एवढा प्रियाच्या का पाठी लागलाय आणि अर्जुन एवढा प्रियाला का त्रास देतोय. ते रविराज प्रियाकडे पाहतात आणि तिला बोलतात की काहीतरी सोल्युशन निघेल याचा मला विश्वास आहे, पण तू काय ते आहे ते खरं बोल. त्यानंतर रविराज विचार करायला लागतात की अर्जुन असं का करतोय ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल. रविराज अर्जुनची भेट घेतो आणि बोलतो काय चाललंय. तेव्हा अर्जुन बोलतो की सिनियर तू एक गोष्ट कर, कोर्टाने दिलेल्या 15 मिनिटाच्या ब्रेक मध्ये तू तन्वीकडे लक्ष ठेव. अर्जुन बोलतो की लक्ष ठेवल्यावर तुला कळेल की मी असं का बोलतो. त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते. ती विचार करते मी पहिली दामिनी वकीलला भेटते म्हणजे पुढचं काय ते कळेल काय ते करायचं ते. त्यानंतर प्रिया साक्षीकडे येते आणि साक्षीला प्रिया सांगायला लागते की काय चाललंय तुझं या सगळ्यामध्ये, तू मला का अडकवतेस. तेव्हा साक्षी बोलायला लागते की मी कुठे तुला अडकवलं, तूच मला अडकवलं. प्रिया बोलायला लागते की तू सुरुवात केली, मी सुरुवात नाही केली. नंतर इथे साक्षी प्रियाला सांगायला लागते की तू आता मी काय ते सांगते तू ऐक. साक्षी सांगायला लागते की मला वाटत नाही या सगळ्यामध्ये दामिनी आपल्याला मदत करते, कारण की मला वाटतं की ही दामिनी त्यांना मदत करते. साक्षी सांगायला लागते की आमचं पहिलंच स्टेटमेंट योग्य होतं, तेच आपण सांगायचं आणि जर कोर्टामध्ये आपण आपला गुन्हा सिद्ध केला तरच आपल्यावर हे प्रकरण शिकेल आणि दामिनी भाव खाऊन जाईल. पण त्याच टायमाला हे सगळे रविराज ऐकत असतात. साक्षी सांगायला लागते की आम्ही तुला किल्लेदारांच्या घरी कशाला पाठवलं, खोटी तन्वी म्हणून तर पाठवलं ना. हे सगळं रविराज ऐकत असतात आणि ते विचार करतात की आपण ज्या तन्वी समजतो ती खोटी तन्वी आहे. त्यानंतर कोर्टामध्ये अर्धा मिनिटाचा ब्रेक संपतो आणि त्यानंतर अर्जुन साक्षीला सांगतो की खून तुम्हीच केला कारण की माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा रविराज पण बोलायला लागतात की हिनेच खून केलाय कारण की माझ्याकडे पुरावा आहे आताच त्या ब्रेकमध्ये आणि मी तुम्हाला पुरावा द्यायला तयार आहे. तेव्हा आता लगेच प्रिया गडबडते. त्या टायमाला प्रिया बोलायला लागते बाबा तुम्ही असं काय बोलतात. तेव्हा रविराज बोलायला लागते की आता मला कळलं की हीच खुनी आहे. तेव्हा प्रिया बोलायला लागते की मी खुनी नाही, सगळं साक्षीनेच केलं आहे. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की तुम्ही काय ते खरं सांगा, मी तुम्हाला माफीचा साक्षीदार बनवायला तयार आहे. आणि त्यानंतर अर्जुन बोलतो की ही सगळी परिस्थिती अशी आहे आणि दोघींनी मिळून प्लॅन करून खून केला आहे. अर्जुन बोलायला लागतं दोघींचं जे पण सत्य आहे ते समोर यायलाच पाहिजे. तेव्हा रविराज सांगायला लागतात की मी हिला समजत होतं की ही माझी मुलगी आहे तन्वी, पण ही तन्वी नसून प्रिया मधुकर पाटील आहे. पण आता काय ते तुम्ही हिला काय ती शिक्षा द्या. प्रिया बोलायला लागते नाही बाबा. तेव्हा इथे रविराज बोलत की तू बाबा बोलण्याचा अधिकार कधीच घालवला आहेस. रविराज प्रियाला बोलत की तू तन्वी नाहीस आणि हे सगळं खोटं आहे, खोटी तन्वी म्हणून इथे आलेली आहेस. रविराज बोलतात की हे सगळं मी ऐकलंय आणि ते पण कोर्टाच्या ब्रेकमध्ये की तू खोटी तन्वी बनून आमच्याकडे आली आहेस. आणि रविराज बोलायला लागतात की मी आता गप्प बसणार नाही आणि रविराज चिडतात आणि प्रियाच्या विरुद्ध जातात. त्यानंतर जज शिक्षा देतात आणि दोघांना पण शिक्षा ठरवतात आणि ते बोलतात की दोघेही दोषी आहेत आणि इथे प्रियाला 5 वर्षाची कैद आणि साक्षीला 14 वर्षाची कैद म्हणून जज देतात आणि तिथे उभे राहतात. कोर्टात हे ठरल्यानंतर इथे अश्विन हे सगळं लाईव्ह पाहत असतं आणि त्याला चांगला धक्का बसतो. अश्विन विचार करतो की ज्या तन्वीला आपण आपलं समजलं तीच आपल्याला धोका देते. अश्विन बोलतो की ती कोणाची मुलगी नाही तर आपली बायको कशी होणार. अश्विन कोर्टात येतो आणि बोलायला लागतो की आता बस झालं, मी हिला आता माझी बायको समजत होतो पण काय झालं ना काय नाही. तेव्हा प्रिया अश्विनला सांगायला लागते की तू तर माझा विश्वास ठेव कारण की मी तुझी बायको आहे ना. तो अश्विन बोलायला लागतो की हे सगळं मी आता लाईव्ह ऐकलंय आणि बघितलं पण आहे आणि काय रविराज काय ते बोलत होते तेच सत्य आहे आणि मला रविराजांच्या तोंडून कळलं की तू तन्वी नाहीस आणि तू या घरात का आलीस, कशासाठी आलीस. आणि प्रिया अश्विनला सांगायला लागते की बाबाला जे समजलंय ते सगळं खोटं आहे आणि त्यांना सगळं खरं वाटतंय. अश्विन प्रियाला सांगायला लागतं की तू माझ्या आयुष्यातून निघून जा, हे गाठोडे कोणाचे आहे, तुझे गाठोडे कुठले आणि तू आमच्या तन्वीला कुठे गायब केलास. अश्विन बोलायला लागतो काय ते खरं बोल, आतापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला पण ह्याच्या पुढे आम्ही विश्वास ठेवणार नाही. अश्विन बोलायला लागतो की खरी तन्वी कोण आहे हे तू जाता जाता आम्हाला सांगितलंच पाहिजे. प्रिया सांगायला लागते की मी तुमची खरी तन्वी आहे आणि माझ्यावर फुकटचे नको ते आरोप करू नका. त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते आणि त्यानंतर इथे कल्पना आणि पूर्ण तिच्या कानफडे देऊन तिला तिकडनं हाकलून देतात. आणि इथे रविराज मधुभाऊंची भेट करतात आणि रविराज विचारतात की तुम्हाला काय ते खरं ते सांगा. तेव्हा इथे रविराज मधुभाऊ बोलतात की खरं बघायला ते ही खोटी तन्वी आहे आणि ती तुमच्या घरामध्ये तन्वी बनून आलेली होती. ही खरी प्रियाच आहे आणि ती पण प्रिया मधुकर पाटील. मधुभाऊ रविराजांना सांगायला लागतात की जे तर तुमचं मुलीचं खरं गाठोडे आश्रमात येतं तर तुमची मुलगी पण आश्रमात असू शकते.
आणि जर बरोबर कॅल्क्युलेशन काढलं तर प्रियाच्या वयाच्या किती मुली आश्रमातच होत्या, त्याच्यातील किती जण आश्रम सोडून गेले हे सगळं आपण शोधून काढूया आणि त्यानंतर काय ते आपल्याला सत्य समजेल. त्यावेळी ते रविराज बोलायला लागतात की प्रियाच्या वयाची तर सायली तर आहे ना, प्रियाच्या वयाची सायली तर आहे ना. मधुबा बोलायला लागतात तिच्या वयाची जानकी पण होती, पण तीकडनं निघून गेली आणि तिचं लग्न पण झालं आणि ती आता कोल्हापूरला असते. आणि जानकीला तिची आई तिला घेऊन आली होती, तिची आई तिला स्वतःहून सोडून गेली होती. मधुभाऊ बोलायला लागतात की अजून एक मुलगी आहे आणि तुम्ही काय तोडी कळ बघू शकता. ते मधुभाऊ सांगायला लागतात की तुम्ही तिचं गाठोडे दाखवला आणि तिचा फोटो दाखवला तर काय आहे ना काय नाही ते मी सगळं सांगू शकतो. आणि रविराज बोलला की माझ्याकडे छोट्या तन्वीचा फोटो आहे, मी तुम्हाला घरी आल्यावर दाखवेन. आणि ते बघायला गेलो तर सत्याचा उलगडा लागणार असतो. ते रविराज मधुभाऊंना बोलतात की तुम्ही सगळ्यामध्ये माझी मुलगी कोण आहे ते सत्य शोधायला मदत करा. त्यानंतर मधुभाऊ तयार होतात. नंतर रविराज ते मधुभाऊंना फोटो दाखवतात आणि फोटो बघितल्यानंतर मधुभाऊ चांगलेच हादरतात. फोटो बघितल्यानंतर मधुभाऊ बोलायला लागतं ही तर माझी साऊ बाळ आहे. मधुभाऊ बोलायला लागतात की हा तर फोटो मी प्रियाच्या ह्याच्यात पाहिला होता गाठोड्यात. मधुभाऊ सांगायला लागतं की मी तिला आधी बोललो होतो की तुझा काय तो खरा फोटो दे, पण त्यानंतर मला डाऊट आला की हिने ह्यात खरा तन्वीचा फोटो तिच्याकडेच ठेवला होता. नंतर रविराज घरी येतात आणि सगळ्यांसमोर सत्य उलगडवतात आणि पूर्णाईला समजतं की त्या सायलीला पूर्णाईला वाटतं की ज्या सायलीवर आपण विश्वास ठेवला नाही आणि तीच आपली खरी तन्वी असल्याची शक्यता आहे. त्याच टायमाला पूर्णाईला वाईट वाटतं आणि ती सायलीला जवळ घेते आणि बोलते खरंच मी तुझ्याशी वाईट वागले आणि मी तुझ्याशी किती वेळा वाईट वागली आणि तरी पण तुझा चांगलपणा जिंकला आहे. पूर्णाई सांगते की ही तूच आता इथे प्रतिमा आणि रविराजची मुलगी असू शकते आणि मला वाटत नाही की दुसरं कोण येऊन चान्स घेईल आणि बोलेल की मीच तन्वी आहे. आणि आपण इथं असंच राहिलो तर प्रियासारखी कोण दुसरी येईल आणि सांगेल की मीच तन्वी आहे. ह्या सगळ्यामध्ये आता तुमची टेस्ट घेऊया आणि काय ते खरं आता आपण काय ते शोधूया. तर ह्यानंतर आता सायलीची DNA टेस्ट होणार आणि पूर्णही सांगायला लागते की तुम्ही DNA टेस्ट करा, पण मला खात्री वाटते की ही सायलीच तुमची मुलगी आहे. रविराज बोलायला लागतात की पूर्णाई तुम्ही जे बोलताय ते खरं असू शकतं, पण आता मी गप्प बसणार नाही. मी काय ती शहानिशा केल्याशिवाय राहणार नाही. इथे रविराज तटस्थ असले तरी पूर्णाईने आपला निर्णय ठामपणे दिलेला आहे. पूर्णाईने माफी मागितलेली आहे आणि तू सायली असं तिने सांगितलं आहे. सायलीला न्याय मिळण्याची शक्यता आहे, पण आता ह्या DNA टेस्ट मध्ये काय गडबड निघू शकते का? कोण ह्याच्यामध्ये अडचणी आणू शकतो का? आता सायली, रविराज आणि प्रतिमा यांची DNA टेस्ट कशी काय येणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे.